सांगली जिल्ह्यात सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। नदीचं पाणी पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली आहे। तर पलूस तालुक्यातील औदुंबर इथे दत्त मंदिरात पाणी शिरलंय। त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी करण्यात आली आहे। दरम्यान नदीकाठच्या गावांना सुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। आज सकाळी 8 वाजता सांगलीमध्ये औदुंबर इथली ही दृश्य आहेत आणि दत्त मंदिरात पाणी शिरलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। आसिफ, सांगलीत कुठे कुठे अशी पूर परिस्थिती? श्वेता, बघितलं तर सांगली आणि सांगली परिसरात आता सांगली आयर्विन पुलाजवळ ही 24 फुटावर पाण्याची पातळी आहे। गेल्या 24 तासात 6 फुटाने वाढलेला आहे। वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस संततधार पडतोय त्यामुळे वारणा आणि कृष्णेश्वरी पात्राबाहेर पडलेला आहे। वारणेकडे ज्या काही ठिकाणी सकल भाग आहे, पात्र अरुंद आहे, त्या ठिकाणी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्या ठिकाणचे जे जवळपासचे जनावर असतील का लोक असतील त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावं असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। आणि सांगलीमधलं ज्या पलूस ठिकाणी औदुंबरचं दत्त मंदिर आहे, दत्त मंदिर क्षेत्र, त्या ठिकाणी मंदिराच्या पायथ्याला पाणी लागलेलं आहे। प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की मंदिर प्रशासनाकडून की मंदिरात प्रवेश कोणी करू नये आणि पाणी नदीला वाढत आहे, त्यामुळे इकडे कोणी येऊ नये असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासन कर्नाटक आणि इतर या ठिकाणी कर्नाटकच्या लोकांशी संपर्क साधून आहे। कालमट्टीमधून 1.5 लाख क्युसेसचा विसर्ग करत आहे। त्यामुळे सांगली आणि वारणेच्या पाणीपात्रात थोडी कमी होते, परंतु प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। श्वेता, आसिफ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। पावसाचा जोर असाच राहिला तर पंचगंगा नदी लवकरच इशारा पातळी गाठणार असं दिसतंय। कोल्हापुरातील नागरिकांचं स्थलांतरण करण्यास सुरुवात झाली आहे। सुतारवाड्यातील 8 कुटुंबांचं रात्री स्थलांतर करण्यात आलं। जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेत। पावसामुळे गगनबावडा आंबामार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि आज होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा देखील पावसामुळे स्थगित करण्यात आल्या आहेत। राज्यभरात काल पावसानं जोरदार हजेरी लावली होती आणि आज देखील काही ठिकाणी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांना अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलंय। रायगडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि 2 दिवसांपासून झालेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सावित्री नदी धोक्याच्या पातळीत जवळ असून कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क करण्यात आलंय। पावसाची स्थिती अशीच राहिली तर मात्र रायगडमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम सज्ज आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर आणि भंडारामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। तसंच नागपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या जोरदार पावसानं जून-जुलै महिन्याचा बॅकलॉग भरून काढलाय आणि 1.5 महिन्याची तूट 2 दिवसात भरून निघाल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळालाय। तर विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 20 जुलैपर्यंत एकूण 409 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि ही नोंद सरासरीच्या पावसाच्या 10% जास्त आहे। नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर इथे धबधब्याच्या ठिकाणाहून 50 पर्यटकांची सुटका करण्यात आली। आर्टिस्ट कॉलनीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरामध्ये धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हे पर्यटक गेले होते। मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे पर्यटक तिकडेच अडकून पडले। त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत शर्थीचे प्रयत्न करत या पर्यटकांना बाहेर काढलं आणि दोरखंडाच्या सहाय्याने या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 4.13%वरती आलाय। पावसाळा सुरू होऊन 2 महिने होत आले तरी देखील धरण क्षेत्रातील पाणी पातळीत पुरेशी वाढ काही झालेली नाही। त्यामुळे केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे।